श्री स्वामी समर्थ. बाळा, तू का रडतोस? तुझे डोळे पुसून टाक. मी तुझ्या सोबत असताना तुला कशाची काळजी? आज मी तुला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करतील. तू जेव्हा रात्रभर तळमळत असतोस तेव्हा मी तुझ्या कुशाशी बसून असतो. तुझ्या प्रत्येक कष्टाची मला जाणीव आहे. चल, आज माझ्या शब्दांतून तुझं मन शांत करण्याचा प्रयत्न कर. वेड्या, तू म्हणतोस ना की तुला कुणाचीच समजत नाही. अरे, मी तुला तुझ्या स्वतःपेक्षा जास्त ओळखतो. आजचा हा संदेश खास तुझ्यासाठी आहे, जो तुला पुन्हा उभं राहायला बळ देईल. कधी कधी मला तुझ्या परीक्षा घ्यावी लागते, पण तुला पडू देणं माझं स्वभावात नाही. तू फक्त विश्वास ठेव आणि बघ मी तुझ्यासाठी काय करून ठेवले आहे. तुझ्या आयुष्यात जे काही घडते त्यामागे माझ्या एक मोठा हेतू आहे. आज मी तुला सांगेन की कठीण काळ हा तुला संपविण्यासाठी नाही, तर घडविण्यासाठी आहे. माझ्याकडे मागण्यापेक्षा माझ्यावर सोपवायला शिक. जेव्हा तू सगळं माझ्यावर सोपवतोस तेव्हा तुझ्या काळजीची जबाबदारी माझी असते. एक तर आज मी तुला काय सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ शब्द नाही, तर हे माझं तुला दिलेलं वचन आहे. तू फक्त तुझे कर्म प्रामाणिकपणे कर, बाकी मी पाहून घेईन. तू ज्या संकटाला घाबरतोयस ना, ते संकट माझ्या एका दृष्टीपेक्षेपणाने नष्ट होऊ शकतं, पण मला तुला खंबीर बनवायचं आहे. आजचे माझे विचार नीट ऐकू, तुला मार्ग सापडेल. अरे, तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी सावली आहे. जेव्हा तुला वाटतं की रस्ता संपलाय, तेव्हाच मी तुझ्यासाठी नवीन वाट तयार करत असतो. तुझ्या मनातल्या भावना मला शब्दाशिवाय कळतात. तू सांडलेला प्रत्येक थेंब अश्रू मी माझ्या पदरात घेतला आहे. आज मी तुला सुखाच्या वाटेवर नेण्यासाठी आलो आहे. लोक तुला काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नकोस. मी तुझ्याबद्दल काय विचार करतो हे महत्त्वाचे आहे. तू माझा अंश आहेस आणि तुला हरू देणं मला शक्य नाही. तुझ्या आयुष्यातील वादळ मी शांत करेन. तू फक्त तुझ्या मनातील गोंधळ थांबव. आजचा हा संदेश तुझ्या मनाला नक्कीच शांतता देईल. माझ्या लेकरा, तू फक्त तुझी श्रद्धा ढळू देऊ नकोस. जे तुला आज अशक्य वाटतंय ते उद्या तू माझ्या कृपेने सहज शक्य होईल. फक्त थोडा संयम ठेव. मी तुझ्यासाठी योग्य वेळ शोधत आहे. तुला जे हवंय त्यापेक्षा तुला जे आवश्यक आहे ते मी तुला नक्कीच देईन. आजचे माझे हे बोल तुझ्यासाठी आज आहे. तू जेव्हा संकटात असतोस तेव्हा मी तुझ्या अधिक जवळ असतो. तुला वाटतंय मी दूर आहे, पण मी तर तुझ्या श्वासात बसलेला आहे. एक मी तुला काय सांगतोय, तू फक्त स्वामी म्हणून हाक मारून बघ. मी धावत न आलो तर नवल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी शक्ती माझ्या नामात आहे. तुझ्या कर्माचे फळ तुला नक्कीच मिळेल, पण घाई करू नकोस. निसर्ग सुद्धा योग्य वेळ आल्यावरच बोलतो. मी तुझ्या जीवनाचं बाग फुलायला आलो आहे. बाळा, तू कशाचा शोध घेतोयस? मी तर तुझा हृदयाचा आहे. बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात डोकावून बघ. तुला माझ्या अस्तित्व जाणवेल. तुझ्या दुःखाचे डोंगर मी पाळण्यासारखे हलके करीन. तू फक्त तुझी चिंता माझ्या चरणी अर्पण कर आणि आजचा हा प्रेमळ संदेश ऐक. अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे मी, पण तुझ्यासाठी फक्त तुझा स्वामी आहे. तू फक्त विश्वासाने हात धर, मी तुला भवसागर पार करून नेईन. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.